रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून वाद निर्माण झाला असतानाच दुसरीकडे साताऱ्यामधील खंड्या कुत्र्याच्या समाधीची चर्चा होतीये। या खंड्याचं वैशिष्ट्य म्हणजे तो छत्रपती शाहू महाराजांचा अत्यंत प्रिय आणि इमानदार कुत्रा होता। खंड्याने शिकारी दरम्यान शाहू महाराजांचे प्राण वाचवताना स्वतःचे प्राण गमावले आणि त्यानंतर छत्रपती शाहू महाराजांनी या खंड्याची समाधी संगम माहुलीमध्ये बांधली होती। रायगडावर वाघ्या श्वानाची जी समाधी आहे, या समाधीवरून अनेक तर्कवितर्क सध्या लढवले जात आहेत। अनेक जण आपल्या प्रतिक्रिया ज्या आहेत ते या माध्यमातून देत असताना साताऱ्यातील जे संगम माहुली आहे, या संगम माहुलीच्या परिसरात छत्रपती स्वराज्याचे चौथे शाहू महाराज जे आहेत यांनी एक समाधी जी त्यांच्या प्रिय श्वानाची बांधली होती, ते म्हणजे खंड्या नामक श्वान। आणि 250 वर्षापासूनची ही समाधी आहे, ती आजही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर इतिहासात अशा पद्धतीनं माहिती समोर येते की हा अत्यंत प्रिय असा छत्रपती शाहू महाराजांचा हा खंड्या श्वान होता आणि शिकारी दरम्यान छत्रपती शाहू महाराजांचे प्राण वाचवताना स्वतःच्या प्राणाची आहुती जी आहे ती या श्वानानं दिली होती। प्रत्येक सणाला या श्वानाची पूजा करत असतात। जो नैवेद्य जो बनवला जातो, या नैवेद्य देखील या श्वानाला दिला जातो। त्यामुळे कायम हा एक इतिहासातली एक वेगळी नोंद जी आहे ती या संगम माहुलीमध्ये या खंड्या श्वानाची पाहायला मिळते। कॅमेरामन तुषार जाधवसह संतोष नलावडे, TV9 मराठी, सातारा।